मुलाने ऑनलाईन अभ्यासासोबत शेतात काम करून यश प्राप्त केले। या परीक्षेसाठी मी खूप मेहनत केली, म्हणजे ऑनलाईन अभ्यास केला, शेतातले वगैरे काम करून रात्री जे खाली टाईम भेटायचा त्याच्यामध्ये अभ्यास केला। ही नीट झाली नाही पाहिजे, आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। डॉक्टर करण्याच्या अपेक्षेने अडाणी आईने अपार कष्ट केले। लोकांच्या काड्याला जायचं 10 वाजता, संध्याकाळी 5 वाजता यायचं, असे कष्ट करून आम्ही मेहनत करून आमच्या मुलाला शिकवतो। पोटाला खात नाही आम्ही पैसा करून। आता हे असं परत जर असं होत असेल तर आम्ही काय करायचं? काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। आदिवासी समाजाच्या सामाजिक संघटनांनी दिला धीर। कमिशनरला म्हणे मी आत्महत्या करतो। एक महिना जेवलं नाही, समजवता धन अख्खीला डोक्यावर हात ठेवला, म्हणलं मी 2 पोरीचे लग्न केले, तसं 3ऱ्या पोरीचं लग्न करतो म्हणले, पण हिंमत सोडू नको। त्यांची संपत्ती म्हणजे इतर लोकांची मानसिक नीटची परीक्षा पुन्हा नको, नाहीतर आंदोलन करू, बिरसा ब्रिगेडचा इशारा। कारण जर पुन्हा ही परीक्षा घेण्यात आली तर गजानन सारखे लाखो आणि त्यांच्या पाठीमागे राहणारे करोडो लोक यामध्ये पीडित होणार आहेत आणि याचा रास्त विचार होणे गरजेचे आहे। न्याय मिळण्याच्या दृष्टीने आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल। सांभोरी, राहणार जवळी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। माझं 1ली ते 7वीचं शिक्षण पुसद येथील आश्रमशाळेमध्ये झालं
आणि तिथून शाळेतर्फे मला नेवासा अहमदनगर इथे म्हणजे 8वी ते 12वी तिथं झालं. तर मी 10वी नंतरच म्हणजे ठरवलं होतं की म्हणजे खूप शिकायचं. तर मी UPSC निवडली होती, म्हणजे UPSCचा अभ्यास करायचा. तर मग त्याच्या दिशेने मी चांगल्या प्रकारे अभ्यास केला. 12वी तिथंच झाली होती माझी. तर मग असं म्हणजे कळलं मला की म्हणजे थोडी UPSC वगैरे थोडी हार्ड असते. तर माझं सायन्समध्ये शिक्षण झाल्यामुळं तर माझ्या सरांनी वगैरे सांगितलं की हे नीटची तयारी करवा म्हणून. तर त्यांचं मी ऐकलं, म्हणजे मग नीटचा अभ्यास केला. तर पहिल्या वर्षी थोडा स्कोअर कमी आला, नंतर दुसऱ्या वर्षी मला 281 पडले आणि मग हे 12वी नंतर 281 पडले आणि मग फर्स्ट रिपीटला मला हे 409 आले होते. तर मग माझं स्वप्न असं होतं की मला म्हणजे हे मुंबईमध्ये मुंबईमध्ये MBBS करायचं होतं. तर मग त्यामुळे मी म्हणजे दोन्ही पण राऊंड खेळले की म्हणजे दोन्ही राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं. तर एवढं तिसऱ्या राऊंडचे रूल्स वगैरे काय माहीत नव्हते. गावीच म्हणजे फॉर्म वगैरे भरल्यामुळं तेवढं काय कळलं वगैरे नाही. तिसऱ्या राऊंडमध्ये मी पार्टिसिपेट केलं. तर तिसरा राऊंडचा रूल असा होता की जे कॉलेज भेटल तेच घ्यायचं होतं. तर मग तेवढी काही माहिती नसल्यामुळे माझं पण प्रायव्हेट कॉलेज टाकण्यात आलं. तर बाय चान्स तेच भेटलं मला. मग त्याच्यामुळे माझं ते पण वर्ष माझं आता हे 2024मध्ये नीटमध्ये मला 451 मार्क्स मिळाले ST कॅटेगरीमध्ये. तर मागच्या वर्षी 409 भेटले होते. तर त्याच्यामध्ये म्हणजे मला गव्हर्मेंट कॉलेज भेटलं होतं, पण ते तिसऱ्या राऊंडला माझी थोडीशी काउन्सिलिंगमध्ये मिस्टेक झाल्यामुळं ते मी घेऊ शकलो नाही. तर मग त्याच्यानंतर मी म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. तर म्हटलं एवढं आता मार्क्स मिळणार की नाही, माझ्या एका चुकीमुळे एवढं माझं म्हणजे 1 वर्ष वाया गेलं. तर मग पुन्हा मी खचून न जाता पुन्हा अभ्यास केला. तर या नीटमध्ये एवढे 451 मिळाले. खूप मेहनत केली होती मी. हे मार्क्स वाया गेले नाही पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आणखी हे पण वर्ष वाया केलं नाही पाहिजे. आता एवढे दिवस खूप अभ्यास केला ना, आता हे अशा न्यूजमध्ये ऐकायला येतं की रीनीट पुन्हा व्हावं. आणि मग आमच्यासारखं गरिबांचं काय, मग एवढे मेहनतीने आम्ही एवढे मार्क्स स्कोअर केले. या परीक्षेसाठी मी खूप मेहनत केली. म्हणजे ऑनलाईन अभ्यास केला, शेतातले वगैरे काम करून रात्री जे खाली टाईम भेटायचा त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि एवढे मार्क्स मिळाले. आता मला वाटते की हे मिळालेले मार्क्स कुठेही वाया न जाता गेले पाहिजे. माझी आणि माझ्या घरच्यांची, माझ्या आईची, माझ्या बहिणीची खूप याच्यात मेहनत आहे. आम्ही खूप म्हणजे कष्ट करून मला शिकवलं, तर त्यांची पण मेहनत कुठं गेली नाही पाहिजे. आणि हे आता बाकीचे जे म्हणत आहे रीनीट झाली नाही पाहिजे. आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आता एवढा म्हणजे जशी आमची परीक्षा झाली होती तशी आम्ही सगळे पुस्तकं वगैरे सगळे हे करून ठेवले. आता त्यांच्याकडे बघण्याची पण मानसिकता नाही एवढी, म्हणजे पुन्हा अभ्यास करण्याची आमची मेंटॅलिटीच नाही. तर त्यामुळे डबल पुन्हा रीनीट झाली नाही पाहिजे. ज्यांनी काय म्हणजे याच्यामध्ये घोटाळा वगैरे केला त्यांना म्हणजे शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या कृत्याचे आम्हाला काही म्हणजे आमच्यावर काही इफेक्ट पडला नाही पाहिजे. लक्ष्मीबाई हरिदास आंबोरे, जवळी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. मुलगा पहिल्या वर्गात असतानाच वडील वारले. रोज मजुरी करतो, नारायणगावला जातो. असं वाटते की मी अडाणी असल्यामुळं आमचा मुलगा शिकावा, पुढं जावा, आमचं घर सुधरावा ही आमची अपेक्षा आहे. आणि असा डबल पेपर घेण्यात येऊ नये ही माझी अपेक्षा आहे. आमच्यापासून का आता आमची तयारी नाही, पैसा आदला नाही, नातेवाईक मदत करतात. आम्ही रोज मजुरी करतो, डबल पेपर घेऊ नये
आमचा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे, आमची गरिबी दूर झाली पाहिजे. 7 वाजता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लोक पाणी पिऊ देत नाहीत, बसू देत नाहीत. उन्हाचे 500-600 रुपये जोडी भेटते. तेथून आलं की पुन्हा गावात लोकांच्या काड्याला जायचं. 10 वाजता संध्याकाळी 5 वाजता यायचं. असे कष्ट करून आम्ही मेहनत करून आमच्या मुलाला शिकवतो. पोटाला खात नाही आम्ही पैसा करून. आता हे असं परत जर असं होत असेल तर आम्ही काय करायचं. या वर्षी तर गेलं, पण या वर्षी असेच म्हणायले ना, आता काय करायचं. यावर्षी काय आता ते झालंच नाही ना अजून निर्णय, तरी आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करायला ना सगळेजण. आम्ही आहोत याला 2 दिवस लागले हो आम्हाला समजून सांगायला मागच्या. तर ते काही बोलले, ते कमिशनरला म्हणे मी आत्महत्या करतो म्हणून. असं नाही, पण आयुष्य काय MBBS नाही लागलं तर काय हे होऊन राहिलं का. विनाकारण उद्या काय करेल तर त्याची आई सगळं फॅमिली सगळी सोडून काय करणार. गेल्या वर्षी 1 महिना जेवलं नाही. समजवता धन अख्खीला डोक्यावर हात ठेवला. म्हणलं मी 2 पोरीचे लग्न केले, तसं 3ऱ्या पोरीचं लग्न करतो म्हणले, पण हिंमत सोडू नको. हिंमतच महत्वाची आहे. उलट मी त्याला हिंमत दिली. आता तू लहान असताना वडील गेले म्हणते, तुझी आई पहिल्या वर्गात दुसरं काय हे पोरासोरात राहत नाही. आणि एकंदर जास्त त्यांची राहत. संपत्ती म्हणजे तूच त्याच्यामुळे आहे. इतर लोकांची तुझी आईची संपत्ती मानसिक तूच आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतील आपल्या पुढे. आणि तू होणार डॉक्टर होणार म्हणजे होणार. आम्ही सगळेजण आलो म्हणजे तू यात काहीतरी पाहिलं म्हणूनच आलो ना. सगळे कामधंदे सोडून आलो आम्ही. तर या वर्षी कशी बी हिंमत आली तर हे असं. नाही यावर्षी सगळी रद्द नाही होणार. आपण प्रयत्न करू आता काय. नाही, ते 1300 काहीतरी मुलाला चालू आहे. तरी आता म्हणाल होईल. परीक्षा सगळ्याच होतील पुन्हा. जेवत नाही, आता बी बोलत नाही जास्त. आता घरात कोण, आम्ही 3 मायलेक. रानात जातो मी किंवा घरी राहते. काळजी सगळी घरची. 2 मुलीच लग्न झाली, एक करायला आणते. हो, एक मंदबुद्धी असल्यासारखी आहे. होते सक्सेस होते, काळजी नाही. तुला परिश्रम जास्त घ्यायचं काम पडायला याचा अर्थ समोर एकदम चांगलं ब्राईट फ्युचर आहे. काही हॉस्पिटल करायचं नाही. मुंबई सारख्या चांगल्या टॉपच्या दवाखान्यात करायचं. 2 लाख रुपये महिना आहे ते 3 लाख रुपये देतात. टेन्शन घेऊ नको. होते आता 450 पडले. नेक्स्ट टाइम जर एक्झाम झाली तर 500 पाठ. अनुभव वाढते. अनुभव वाढते ना. 410-40 वाढलेच ना त्याचे. त्याचा नंबर लागतो काही नाही लागते, पण एक सांगून हे जे मनातला यांचा निर्णय व्हायचा राहिला मेंटॅलिटी खराब करून घ्यायची. झालं तरी आपल्याला समोर चालायचं आहे. जीवन आपल्याला भरपूर आहे. आई आहे, माझी समाज आहे. काम करते, बहीण काम करते. सोयरे आता धर्मे सर वगैरे म्हणून म्हणाले ते सगळं घर सोयऱ्यानं ते उभं पण करून येणार दिलं होते आम्हाला. भेटायला. घर पण ते असं शालेय झालं भेटायला होतं गेले आमचं घर. या घरासारखं घर झालं. सगळं सोयऱ्यानं घर उभं करून दिलं आम्हाला. येतात, मदत करतात. नाही. आर्थिक सहकार्याचं काय असलं तुम्ही सुनील भाऊ सांगा. आणि त्याच्यातून आमच्याकडून जे काही मदत होईल ते आम्ही करायला तयार आहोत. काही विषय नाही आपण करू याच्यासाठी. काय 4-5 जण मिळून सगळ्यांना 5,000-5,000 हजार केलं तर याचं वर्ष निघून जाते. काय लागतं आर्थिकचं टेन्शन घेऊ नको. सर नमस्कार. जय भीम जय बिरसा. आम्ही आलेलो आहोत सर्व आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीनं जवळी तालुका पुसद येथे. खरं म्हणजे आज सांगताना आनंदही होतो आणि त्याच पद्धतीनं दुःखही होत आहे. हा मुलगा आहे गजानन हरिदास आंबोरे. याचा 2023ला म्हणजे मागच्या वर्षी नीट परीक्षेमध्ये त्याने 410 गुण मिळवले आणि त्याचा सेवाग्राम येथे MBBSला नंबर लागला होता. नंबर लागल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे संबंधित डीन आणि CET सेलचे आयुक्त यांच्यात काहीतरी तफावत झाली. याला पैशाची मागणी केली होती आणि ती पैशाची मागणी हा अत्यंत गरीब असल्यामुळे यातला 1 एकरही शेती नाही, गुंठाभरही शेती नाही. आई वडील मोलमजुरी करतात. त्याला वडील नाही आहे. आई मोलमजुरी करून संपूर्ण घर चालवते, परिवार चालवते. अतिशय दारिद्र्यामधला हा विद्यार्थी. खरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्लासेस नाही, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही. आपल्या स्वतः घरी अभ्यास करून यूट्यूबचे व्हिडिओ पाहून त्यांनी आपलं यशाचं शिखर गाठलं. निश्चितपणे त्याला 410 मार्क मिळाले आणि सेवाग्रामला नंबरही लागला. पण मागच्या वर्षी तिच्या डीननं, सेवाग्रामच्या डीननं सांगितलं की पैसे लागते.
खरं म्हणजे आदिवासी समाजाला कुठल्याही पद्धतीने MBBS असो की कुठलंही पैसे लागत नाही, पण तिथं त्यांचा नियम होता असं त्यांनी सांगितला. मग याने आम्हाला सांगितलं, आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला पैशाची व्यवस्था करून दिली होती. पण मग जेव्हा पैशाची व्यवस्था करून दिली तेव्हा ती जी CET सेलचा जो आयुक्त होता त्यांनी ती वेबसाईट बंद केली होती. मग याचं गव्हर्नमेंटनुसार याचं ॲडमिशन होत नव्हतं. मग आम्ही आयुक्ताला विनंती केली. 2-3 आदिवासीचे आमदारही त्यांना बोललेत, आम्ही पण बोललो. मग आयुक्त म्हणाले की आम्ही CET जे वेबसाईट्स आहे ती ओपन करतो. मग वेबसाईट ओपन केल्यानंतर मग यांनी ॲडमिशन घेणार का विचारलं तर हे यांनी टाळाटाळ केली. त्याच्यामुळे याचा मागच्या वर्षी प्रवेश होऊ शकला नाही. परत याने जिद्दीने जोमाने परत आई त्याची शेतात काम करून लोकांच्या मोलमजुरी करून परत याने घरी अभ्यास केला आणि या परत 2024च्या नीट परीक्षेमध्ये त्याने 450 गुण मिळवले. आणि अतिशय चांगला हा विद्यार्थी, काम करणारा, शेतातही काम करतो, अभ्यासही करतो, त्याच्या आईसोबत हातभाराला काम करतो. हे सगळं असताना आज जे मागच्या नीट परीक्षेमध्ये देशामध्ये नीट घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने ते आणि त्याची आई मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये आहेत, प्रेशरमध्ये आहेत. खरं म्हणजे मागच्या 3 वर्षापासून तो नीटचा अभ्यास करतो आणि मागच्याही वर्षी चांगले गुण मिळाले, याही वर्षी गुण मिळाले. पण पेपर फुटीमुळे कदाचित त्याच्या या प्रयत्नाला सफलता मिळेल की नाही याच उद्देशाने तो त्याच्या आईला आणि त्याच्या गावातल्या लोकांना आपल्या आयुष्याचं जे काय आपण मेहनत घेतली त्याचा चीज होते की नाही याच्यासाठी तो रडत होता. त्याला आपल्या आयुष्याचं समोरचं भविष्य धोक्यात आहे असं वाटत होतं. म्हणून आम्ही समाजाच्या वतीने त्याला भेटायसाठी आलो, धीर द्यायसाठी आलो. निश्चितपणानं आमची शासनाला मागणी आहे की जिथं जिथं नीट घोटाळा तुम्हाला झाला असं जाणवते केवळ त्याच सेंटरला तुम्ही ती परत पेपर घ्यावा आणि जिथं तुम्हाला वाटत नाही की नीट घोटाळा झाला नाही, ज्याच्यासारखे गजानन सारखे अतिशय होतकरू काम करून अभ्यास करणारे मुलं आहेत, त्या मुलाला निश्चितपणानं परत अभ्यास, आता तो अभ्यास करेल की तो त्याच्या पोटाला खाऊ घेईल, हे सगळा मोठा विषय आहे. आणि आदिवासी समाजामध्ये नीटचे पेपर करणारे फार कमी विद्यार्थी आहेत आणि या पोराला आमचं सर्वांचं पोरांसाठी मागणी आहे या शासनाला, केंद्र शासनाला, की जिथं जिथं घोटाळा झाला तिथंच परीक्षा घ्या, जिथं जिथं नाही झाला तिथं कृपया त्यांना MBBSला नंबर लावा, हीच आमची सर्वांच्या वतीनं अपेक्षा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार, मी मारुती भस्मे, अध्यक्ष बिरसा ब्रिगेड. आज जो नीटचा घोटाळा समोर आलेला आहे आणि त्यामुळे लाखो विद्यार्थी पीडित झालेले आहेत आणि या लाखो पीडितांच्या मागे अनेक असे कुटुंब आहे, त्यांची या नीट घोटाळ्यामुळे करोडो लोक यामध्ये पीडित झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. आपण जवळीचं गजाननचं जरी उदाहरण एक पाहत आहोत तर या ठिकाणी ही मेहनत घेताना नीट परीक्षा पास करण्यासाठी जो खर्च लागतो तो न झेपावणारा आहे. कारण आई शेतामध्ये काम करून, मोलमजुरीचे काम करून कुटुंब चालवत असताना आपल्या एका मुलाला डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असताना त्याच्यासाठी अपार कष्ट केले. आपल्या पोटाचा घास कमी करून आपल्या मुलाला डॉक्टर म्हणून पाहण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि विद्यार्थी हुशार असल्यामुळे, त्यांचा मुलगा हुशार असल्यामुळे डॉक्टर होऊन समाजात बदल घडवेल, आपल्या कुटुंबात बदल घडवेल ही त्यांची अपेक्षा होती. परंतु या नीट घोटाळ्यामुळे, 2024ला झालेल्या नीट घोटाळ्यामुळे हे स्वप्न पूर्णतः भंगत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी यशस्वी झाला, यावर्षी चांगल्या मार्काने तो यशस्वी झाला, परंतु आता नीट परीक्षा पुन्हा होणार या भीतीने तो पूर्णतः खचून गेला. त्यामुळे आमचे आदिवासी कर्मचारी संघटनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी त्याला धीर देण्यासाठी आले. आदिवासी विकास परिषदेच्या वतीने, बिरसा ब्रिगेडच्या वतीने या कुटुंबाला धीर देण्यात आलेला आहे. तो खचून गेला होता, परंतु हे धीर दिल्यामुळे तो कुठेतरी समोर उभं राहण्यासाठी तत्पर झालेला आहे. परंतु असे लाखो विद्यार्थी आहेत ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. या लाखो विद्यार्थ्यांचा असा जो अनुभव आहे, जे बिकट परिस्थिती आहे, त्याचा शासनाने विचार होणे गरजेचे आहे. आणि जसं सांगण्यात येतं की बाबा काही सेंटरवर हा घोटाळा झाला, काही जणांनाच ग्रेस देण्यात आलं, तर त्यांचाच बाबतीत हा विचार करण्यात येऊन रिपरीक्षेचा या पद्धतीनेच याला न्याय देणे गरजेचे आहे.
कारण जर पुन्हा जर ही परीक्षा घेण्यात आली तर गजानन सारखे लाखो आणि त्यांच्या पाठीमागे राहणारे करोडो लोक यामध्ये पीडित होणार आहेत आणि याचा रास्त विचार होणे गरजेचे आहे. ही परीक्षा गजाननच्या मते पुन्हा होऊ नये अशी त्यांची मागणी आहे आणि तीच आमच्या संघटनेच्या वतीने सुद्धा मागणी आहे की ही परीक्षा पुन्हा होता कामा नये. एवढीच आमची रास्त अपेक्षा या समोर आम्ही ठेवतोय, याचा रास्त विचार व्हावा. अन्यथा आम्हालाही काही सामाजिक दृष्ट्या न्याय मिळण्याच्या दृष्टीने आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल. तर या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आपल्या पद्धतीने काम करत आहे, परंतु शासनाने सुद्धा याचा योग्य विचार करून ही परीक्षा पुन्हा होऊ नये आणि याच्यामध्ये यशस्वी झालेल्यांना त्यांची संधी त्यांना प्राप्त करून देऊन त्यांच्या मेहनतीचा, त्यांचा जे मेहनत घेतली, जे परिश्रम घेतलं त्याचा सन्मान करावा, त्यांच्या यशाचं थाप द्यावी, त्यांचं अभिनंदन करावं हीच आमची रास्त अपेक्षा आहे.